नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रशासनाला दिला इशारा। कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या वेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय निमगाव डाकू येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी घेतला आहे। मौजे निमगाव डाकू गावामध्ये 250 स्वच्छ भारत अभियानातून मंजूर झालेले संडास बाथरूम चोरीला गेले आहे। 2,95,000 रुपयांची भूमिगत गटारी चोरीला गेली आहे। अशा अनेक कामांचा चौकशी अहवाल कर्जत प्रशासन देण्यासाठी टाळाटाळ करत असल्या कारणाने सामाजिक कार्यकर्ते सागर मुरलीधर गिरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे आता कर्जत तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे, ती म्हणजे प्रशासन वाऱ्यावर आहे का? कारण प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचे काही देणे घेणे राहिलेले नाही, त्यामुळे अशा वारंवार घटना घडत आहेत। जर अशा घटना घडल्या तर होणाऱ्या नुकसानीस कर्जत प्रशासन जबाबदार राहणार आहे। तर नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे की प्रशासन नक्की बघ्याची भूमिका घेत आहे की काय। आज निमगाव डाकूमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की भूमिगत गटार चोरीला जाते, संडास बाथरूम चोरीला जातात, 5-5 लाखाचे रस्ते चोरीला जातात। या गोष्टींचा पाठपुरावा करत आज आम्हाला एक वर्षभर झाले। गेल्या वेळेस 15 ऑगस्टच्या वेळेस आम्ही पहिला अर्ज केला होता। 15 ऑगस्टपासून आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु प्रशासन आजपर्यंत आमची कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही। आम्ही उपोषण केलं, आम्ही बऱ्याच वेळेस प्रशासनाला विनंती अर्ज केले, परंतु प्रशासनाने पूर्णपणे आमची दखल घेतलेली नाही। प्रशासनाने आम्हाला उपोषणाच्या वेळेस पत्र दिलं होतं, कमिटी नेमली होती, परंतु ते कमिटी गावामध्ये आले, ग्रामपंचायतमध्ये बसले, हॉटेलवर जेवले आणि नंतर आहे तसे माघारी गेले। आज महाराष्ट्र शासनाच्या 4 जानेवारी 2017च्या GR नुसार 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल देणं बंधनकारक असताना तरी पण प्रशासन या नियमाचा कुठल्याही प्रकारे वापर करत नाही। याच्यात वापर करत नाही म्हणजे ज्यामध्ये पूर्णपणे मोठं गांभीर्य आहे, यात बरेच जण अडकलेले आहेत। त्याच्यामुळे प्रशासन आम्हाला सही शिक्क्यानिशी निकाल देत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला आता निवेदन दिलेलं आहे की 15 ऑगस्ट दिवशी आम्ही आत्मदहन करणार। हे आत्मदहन 14 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार। 14 तारखेपर्यंत जर आम्हाला सही शिक्क्यानिशी जर अहवाल नाही दिला तर 15 ऑगस्ट दिवशी निश्चितच झेंडा फडकवण्याच्या वेळेस आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क कर्जत। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।